माझं नाव अक्षय अशोक तरडे. मी फलटणमधून बोलतोय. तालुका फलटण, जिल्हा सातारा येथून. जी आता मुंबई पोलीस भरती झाली याच्यामध्ये स्टार्टला आपला पॉईंट असा होता की बाबा स्टार्टला जी 35 जिल्ह्यामध्ये जी 100 मीटरला एंडिंगला आणि स्टार्टला जे स्कॅनर होता ती आपली पहिली मागणी होती. तिथे त्यांची पहिली चूक होती, कारण की काही विद्यार्थ्यांचं 100 मीटर प्लस पॉईंट असू शकतो किंवा काही जणांचं 1600 प्लस पॉईंट असू शकतो. तर तिथं त्यांना अशी सिस्टम होती त्यांची की बाबा स्टार्टला स्कॅनर नव्हता, एंडिंगला स्कॅनर होता. त्यांच्या हातात हे होता, काय म्हणते त्याला, बटन होतं. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचं 100 मीटरला मार्क कमी आली. तिथं 100% चांगल्या विद्यार्थ्यांचा तोटा झालेला आहे. तर आमची ही मागणी आहे की बाबा आता अंशकालीनचे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या जागा पूर्णपणे रिक्त आहेत, त्या जागा वाढवून ते ओपनला देऊन जे रेशो आहे, जी आता पोलीस भरतीला 1000 प्रमाणात रेशो घेतलेला आहे, तो रेशो खाली घेऊन काही विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. तर बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं वय झाल्यानंतर त्यांना जास्त 1600 फोकस न करता त्यांनी 100 मीटरवर फोकस केलेला असतो. तर त्या 100 मीटरवर गोळ असल्यामुळे 100% विद्यार्थ्यांना 1-2 मार्कांचा तोटा झालेला आहे. ती त्यांची चूक 100% आहे, कारण की बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे 35 जिल्हा आहे त्या 35 जिल्ह्यामध्ये एंडिंगला आणि स्टार्टला 100% स्कॅन होता. ते ॲक्युरेट त्यांचा टाइम आलेला आहे. आणि मुंबईला असा विषय आहे की ना, स्टार्टला स्कॅनर नसल्यामुळे तुम्ही जेव्हा बटन दाबणार तेव्हा विद्यार्थी पळणार. त्याच्यामुळे 100% काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले, काही विद्यार्थ्यांना एकदम कमी मार्क पडले, कारण की ॲक्युरेट टायमिंग 1% बी आलेला नाही. तर विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की बाबा जी मुंबईचा मेरिट लागलेला आहे, एकदम हाय मेरिट लागलेला आहे, जास्त जागा वाढवून सुद्धा गेल्या वर्षीचं मेरिट आणि गेल्या वर्षी मेरिट धरता ह्या वर्षी 100% मेरिट कमी पाहिजे होतं. कोणाची 100% तोटा 100% ग्राउंडला झालेला आहे. पण आता जी मेरिट लागलेला आहे, ॲक्युरेट 1/10 लागलेला आहे, ते मेरिट काही प्रमाणात कमी करून विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. ज्या अंशकालीनच्या 0% जागा म्हणजे कोणतेच विद्यार्थी आले नाहीत त्या जागा ओपनला देऊन 1-2 हजार 3,000 काही मुलं जी बसली नाही त्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत की बरेच विद्यार्थी 10 वर्षापासून 8 वर्षापासून करतात. त्यांच्या अपेक्षा आहेत की बाबा मुंबईला फॉर्म भरला, कारण की त्यांचं वय झालेलं असतं. आणि ना त्यांची अपेक्षा ही असते की बाबा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जादा जागा आहेत किंवा आपल्याला ग्राउंडचं मेरिट कमी लागतं, अशा पद्धतीनं मुंबईला फॉर्म भरतात. आणि ना त्या ह्याच्यामुळे त्यांची संधी हुकलेली आहे. आता जी मुंबईला भरती झाली त्या मेरिट काही प्रमाणात कमी करून त्यांना मुलांना संधी देण्यात यावी. कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत की बाबा 2 मार्काने गेले किंवा 1 मार्कानं मेरिट मधून बाहेर पडलेले आहेत. आणि त्यांची चुकी म्हणजे सरकारची म्हणणं चुकी आहे. मुंबई पोलिसांना जी एंडिंगला आणि स्टार्टला स्कॅनर लावलं असतं तर 100% मुलांना फायदा झाला असता. आणि ती मुलं आता जी मेरिट मधून बाहेर पडली ती 100% आताच्या मेरिटमध्ये 100% असते. कारण की चुकच आहे, कारण की बाकी जिल्ह्यामध्ये बघितलं तुम्ही 35 जिल्हा आहेत, 35 जिल्ह्यामध्ये स्टार्टला आणि एंडिंगला स्कॅनर आहे. ही मूळ मागणी आमची पहिली होती, पण ती काय ऐकली नाही. त्याच्यामुळं आताची जी मागणी आहे की बाबा अंशकालीनच्या जागा वाढवून जरा मेरिट 1-2 मार्कानं कमी करू शकतात, कारण की त्यांच्या हातात आहे अशा प्रमाणे. कारण की त्यांची बी चूक आहे. आणि ना मुलांचं 10 वर्षापासून सराव करत असतात किंवा 5-5 वर्षापासून सराव करत असतात, त्यांचं 100% फायदा झाला पाहिजे. आता त्याच्यामुळं मागणी एवढीच आहे की बाबा मेरिट काही प्रमाणात कमी करून अंशकालीनच्या जागा आहेत किंवा 1-200 असतील बहुतेक, त्या जागा ओपनला देऊन विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. मी सौरभ जयश्री शिवाजी सूळ, राहणार फलटण, पोलीस भरतीचा एक उमेदवार. हे जे आता जे मुंबईचं मेरिट लागले त्या बाबतीत जरा बोलायचंय. माझ्याकडे गेल्या वर्षीचा डाटा आहे थोडासा. 2022-23 ला एकूण मुंबईला 2572 जागा होत्या. त्यात त्यांनी एका दासा विचार केला तर 25,072 विद्यार्थी तेव्हा क्वालिफाय झाले पाहिजे होते, पण तेव्हा त्यांनी 40,069 विद्यार्थ्यांना क्वालिफाय केले होते. तसंच आत्ताचा विचार केला तर आता 3,521 जागा त्या, आणि त्याचप्रमाणे एकाच 10 जर आता घेतले तर आता 35,210 विद्यार्थी क्वालिफाय झाले पाहिजेत. पण आता त्यांनी फक्त 33,314 विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1,700 विद्यार्थी, म्हणजे 1,700 जागा जवळजवळ मोकळ्याच ठेवलेल्या आहेत. तर त्यांनी त्या जागांचा विचार करावा. आणि ते जे विद्यार्थी आता क्वालिफाय नाही गेलेत, जे मेरिट कमी जागा शिल्लक राहिलेत जागा, त्या जागा भरून घ्याव्यात, एवढंच.